भारतीय प्रशासनाची उत्क्रांती आपल्याला एक ऐतिहासिक आढावा घ्यायचा आहे. भारतीय प्रशासन मुळात भारत अशी एकसंध भूमी ब्रिटिश इथे येईतोपर्यंत कधीच झालेली नव्हती. म्हणजे ब्रिटिशांनी संपूर्ण इतिहासात जर तुम्ही मागे जाऊन पाहिलं तर पहिल्यांदा सगळी भारतभूमी एका छत्रछायेखाली आणली किंवा एका प्रशासनाच्या नियंत्रणाखाली आणली. अगदी महाभारत काळापासून जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला वेगवेगळी छोटी छोटी संस्थानं दिसतील. म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला सुद्धा 560च्या आसपास संस्थानं वेगवेगळी होती. मग ती सगळी विलीन झाली. काही पाकिस्तानामध्ये विलीन झाली, काही भारतामध्ये विलीन झाली. काश्मीर, जुनागड, हैदराबाद हे 3 संस्थानांचा प्रश्न राहिलेलाच होता. तर असं सगळं संस्थानांमध्ये छोट्या छोट्या विभागलेला भारत होता. तरी पण हे सगळे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे, आता एक संस्कृत भाषा असेल किंवा महाभारत रामायणासारखी काव्य असतील, आध्यात्मिक काही गोष्टी असतील, काही असेल, पण माणसं एकमेकांशी जोडलेली होती, व्यापाराने एकमेकांशी जोडलेली होती, व्यवहार एकमेकांशी व्हायचा, तीर्थक्षेत्र असायची. म्हणजे सगळ्या हिंदूंसाठी काशी हे तीर्थक्षेत्र होतं, शिखांसाठी अमृतसर, नांदेड आणि आणखीन काही गुरुद्वारा. मग त्या निमित्ताने लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचे. त्यावेळेला असं पासपोर्ट आणि व्हिसा हे काही भानगड नव्हती. कोणी कोणाच्याही राज्यात जाऊ शकायचं. राजाच्या मर्जीप्रमाणे अर्थात सगळं चालायचं. पण त्या काळात सुद्धा प्रशासकीय विचार मांडले गेलेले आहेत. म्हणजे महाभारताचं शांतीपर्व नावाचा एक भाग आहे महाभारताचा. त्या शांतीपर्वामध्ये प्रशासन कसं चालवावं याच्या संबंधाने चर्चा केलेली दिसून येते. तर तिथे असा उपदेश केलेला आहे की कर लागू करायचे. तर कर लागू करायचे म्हणजे ते इतक्या सहजतेने झालं पाहिजे की त्याचा लोकांना जाणीव सुद्धा होता कामा नये. मग त्याच्यासाठी एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की समुद्रामध्ये पाणी आहे, त्याची वाफ होते आणि त्याचे ढग बनतात आणि मग ढगांपासून सगळ्या पृथ्वीवरती पाऊस पडतो. आता हे तुम्ही अगदी लहानपणी शाळेत असताना भूगोलाच्या पुस्तकात कुठेतरी शिकलेलं असाल, शास्त्राच्या पुस्तकामध्ये कुठेतरी शिकलेलं असाल. कर आकारणी या प्रकारे असावी म्हणजे समुद्रातलं पाणी काढून ढगांमध्ये जातं आणि ढगातून ते पुन्हा पृथ्वीच्या सगळ्या भागांवरती समप्रमाणावरती पडतं. तसंच असलं पाहिजे. समुद्राला आपल्यामधलं काहीतरी काढून नेलं जातंय हे कळत नाही आणि त्याचं वाटपसुद्धा व्यवस्थित होतं. तर या प्रकारे श्रीमंत माणसांच्याकडून कर आकारणी करायची. त्यांनाही जाणीव होता कामा नये, त्यांनाही त्रास होता कामा नये आणि तो जो काही कर जमा झालेला आहे तो संपूर्ण राज्याच्या भल्यासाठी किंवा राज्यातल्या दुर्बलांच्या भल्यासाठी वापरायचा. तर महाभारताच्या शांती पर्वामध्ये या प्रकारचे कर आकारणी संदर्भातली तत्व मांडलेली दिसतात. कौटिल्याचं अर्थशास्त्र, अर्थशास्त्र असं नाव त्या ग्रंथाचं असलं तरी प्रशासनासंबंधीचाच तो ग्रंथ होता. तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये याच प्रकारचं वर्णन आहे. राजाला दिलेले सल्ले आहेत. राजाने कंजूस असावं. मॅकिव्हेली जसं 15व्या शतकामध्ये राजाला सांगतो त्याच प्रकारचे सगळे संदेश जवळपास कौटिल्य त्यावेळच्या राजांना सांगतो. परराष्ट्र धोरण कसं असावं, परराष्ट्र धोरणासंबंधी नियोजन कसं केलं जावं याचंही वर्णन कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आहे. सरकारी
वेगवेगळ्या पदांवरती जे नोकर निवडायचे, नोकर भरती कशी करावी याच्या संबंधाने तत्व अर्थशास्त्रामध्ये मांडलेली दिसतात. अर्थशास्त्रामधला एक इंटरेस्टिंग असा किस्सा आहे की राणीच्या महालावरती एखाद्याला नेमायचं असेल तर ते कशा पद्धतीने त्याची परीक्षा घ्यावी अर्थशास्त्रामध्ये कौटिल्य वर्णन करून सांगतो. आधी दवंडी पिटवून सांगा की राणीच्या महालावरती अधिकारी नेमायचा आहे, त्यांना इच्छा असेल ते अर्ज करतील, त्यांना सगळ्यांना दरबारामध्ये बोलवा, त्यांची एक साधारणपणे कामाचं स्वरूप काय असेल वगैरे त्यांना सांगा आणि मग नंतर त्यांना कळवा की काही दिवसांनी तुमची परीक्षा घेतली जाईल आणि तुम्हाला त्याप्रमाणे कळवलं जाईल. त्यानंतर प्रत्येकाच्या घरी स्वतंत्रपणे राजाचे दूत जातील, शिपाई जातील आणि त्याला काही निरोप देतील. तो निरोप वैशिष्ट्यपूर्ण वेगळा असणार आहे की तो दूत त्या प्रत्येक सहभागी माणसाला घरी जाऊन एकट्याला सांगेल की ज्या दिवशी तुम्ही महालात आलेला होतात त्या दिवशी राणीने तुम्हाला वरच्या सज्जामधून, वरच्या खिडकीमधून पाहिलं आणि राणी तुमच्या प्रेमात पडली. राणीला तुमच्याशी लग्न करायचं आहे आणि या राजाला मारून टाकून दोघांनी मिळून राज्य करायचं असं राणीच्या मनामध्ये आहे. आणि त्या सगळ्या कटाची सुरुवात उद्यापासून करायची आहे, तर उद्या रात्री तुम्ही या ठिकाणी राणीला येऊन भेटा. आता हे सांगितल्यानंतर जे रात्री दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी येतील त्यांना सरळ उचला आणि तुरुंगात टाका. याचं कारण असं की ज्या माणसाला अजून कुठलीही नोकरी दिलेली नाही आहे, कुठलंही पद दिलेलं नाही आहे, त्याला तुम्ही नुसतं सांगितलंय की तुम्हाला पद मिळणार आहे आणि त्याची परीक्षा अजून होणार आहे, अशा माणसाला तुम्ही सांगितलं की राणी तुमच्यावरती प्रेम करते आणि राणीला तुमच्याशी लग्न करायचं आहे, तर तो जर एवढ्या साध्या सोप्या गोष्टीला भुलला तर तो किती कच्चा आहे ते लक्षात येतं. आणि याच्या हातामध्ये जर पद आलं, राणीच्या महालावरती जर हा काम करायला लागला, तर हा काय काय गोंधळ घालून ठेवेल किंवा काय काय प्रताप करेल ते कल्पना केलेलीच बरी. म्हणजे प्रत्येक माणसाची क्षमता बघून, प्रत्येक माणसाची लायकी किंवा त्याचा दर्जा, त्याची बुद्धिमत्ता तपासून मग त्याला पदावरती घेणं, ज्याला इंग्लिशमध्ये मेरिट सिस्टीम असं म्हणतात, जी मेरिट सिस्टीम आता आपल्याकडे लागू केली जाते. MPSC UPSCच्या परीक्षेच्या माध्यमातून लोकांना पदावरती निवडलं जातं. तर हे कौटिल्याच्या काळामध्ये मौर्य साम्राज्यामध्ये या पद्धती वापरल्या जायच्या. कौटिल्याच्या काळानंतर मध्ये बराच घडामोडी होऊन गेल्या. मुघल साम्राज्य इथे स्थापन झालं. तर मुघलांचं एक वेगळं एम्पायर, त्यांच्याही काही कार्यपद्धती होत्या. औरंगजेब किंवा अकबर असेल, जहांगीर असेल, आपल्याला त्यांच्या धर्माच्या संदर्भातल्या काही बाजू जरा जास्त हायलाईट झालेल्या असतात. किंवा शिवाजी महाराज विरुद्ध किंवा मराठा एम्पायर विरुद्ध मुघल एम्पायर एवढंच आपल्याला माहिती असतं. पण या मुघलांचा स्वतंत्रपणे अभ्यास करणारे जे अभ्यासक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार मुघल अत्यंत उत्तम प्रशासक होते. अफजल खानाच्या बाबतीमध्ये पण असंच सांगितलं जातं की ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरती मारलं, तो राजकारणाचा भाग आहे, सत्ता संघर्ष आहे, परंतु अफजल खान त्याच्या प्रांतामध्ये अतिशय उत्तम प्रशासन चालवत होता. आता धर्मासंबंधी काही वाद आहेत, संघर्ष आहेत, त्या गोष्टी वेगळ्या, परंतु प्रशासन हे लोक अत्यंत उत्तम चालवत होते. मराठा साम्राज्य ज्याचं
सगळी पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, तर त्यांनी अष्टप्रधान मंडळ निवडलेलं होतं. म्हणजे त्यांना पण त्याची जाणीव होती. त्यांचं एक स्वतंत्र हेर खातं होतं. हेर खातं हे अर्थातच प्रत्येक संस्थानामध्ये प्रत्येक राजाकडे असायचंच, पण ते अतिशय विकसित झालेलं होतं. माहिती मिळवणं, शत्रूपासून आपल्या भूमीची रक्षा करणं, म्हणजे इथपासून उत्तम प्रशासनाची सुरुवात होते. सैन्य भरती, सैन्यामध्ये सर्व जाती जमातीचे सर्व धर्माचे लोक होते. अगदी मुसलमान सुद्धा शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते आणि ते राजाशी एकनिष्ठ होते. धर्मापेक्षा राजाला जास्त महत्त्व देणारे होते. कर आकारणी कशा प्रकारे करावी, न्यायदान कशा प्रकारे करावं, याचे काही नियम ठरलेले होते. जमीन वतनदारी हे सगळं अगदी ठरलेलं असायचं. आणि शिवाजी महाराजांचे बरेचसे किस्से तुम्ही ऐकले असतील की जे अन्याय अत्याचार करणारे लोक होते, त्यांचे हात तोडणं, पाय तोडणं या प्रकारच्या शिक्षा अगदी महाराजांनी सुद्धा अंमलात आणलेल्या आहेत. कठोर हृदय करून आपले जवळची माणसं असतील, नात्यातली माणसं असतील, मग जिथे अन्याय झालेला आहे, अत्याचार झाला आहे, तिथे काहीही न बघता त्यांनी न्याय केला. हे तुम्ही किस्से अनेक ऐकले असतील. तेही झाली भारतीय प्रशासनाची परंपरा. आपल्याला जे आजचं प्रशासन पाहायचं आहे ते मुख्यतः ब्रिटिशांनी इथे प्रस्थापित केलेलं प्रशासन व्यवस्था आहे. ब्रिटिश म्हणजे 1858 पर्यंत इथे ईस्ट इंडिया कंपनी होती, कंपनी राज, कंपनीची सत्ता होती, ब्रिटिशांची थेट सत्ता नव्हती. तरीसुद्धा अगदी 18व्या शतकापासून प्लासीची लढाई जिंकल्यानंतर बंगालमधली, तिथपासून इंग्रजांनी प्रत्येक गोष्ट इथे जी केली ती कायद्याच्या आधारे केली. गरज लागली तर ब्रिटिश पार्लमेंटकडून कायदा पास करून घेतला जायचा आणि मग इथे संसदीय शासन पद्धतीची सुरुवात त्यांनी केली. प्रशासकीय अधिकारी नेमले, प्रांतांमध्ये विभाजन केलं देशाचं. अर्थात ते बरंचसं चुकीचं होतं. बहुभाषिक प्रांत बऱ्याच ठिकाणी त्यांनी निर्माण करून ठेवले आणि त्याच्यामुळे पुढे आजपर्यंत ते संघर्ष जाणवत आहेत. आसामी लोकांवरती जो काही अत्याचार झाला बंगाल्यांच्याकडून, कारण बंगाल प्रांतामध्येच सगळ्या गोष्टी, सगळे प्रांत एकत्रित केलेले होते, तर बंगाली लोकांनी जे अत्याचार केले त्याच्यामुळे आजही तुम्ही पाहाल की आसाममध्ये लोकांच्या भावना किती तीव्र आहेत. बंगालमधून येणाऱ्या कोणत्याही धर्माच्या बंगाली लोकांना घ्यायला आसामी आजही तयार नाही आहे. मग हिंदू मुसलमान हा काही प्रश्न तिथे नाही आहे. म्हणजे आसामी लोकांचा प्रश्न वेगळा आहे. बंगाली लोकांनी त्यांच्यावरती केलेले अत्याचार. आता हे कशामुळे झाले, तर हे बहुभाषिक प्रांत तयार झाल्यामुळे हे झालेलं दिसतं. ते कसंही असलं तरी ईस्ट इंडिया कंपनीनी बऱ्यापैकी रचना, मूलभूत संरचना जी आहे ती केली. प्रांत निर्माण केले, प्रांत अधिकारी नेमले, प्रशासन व्यवस्था तयार केली. त्यांनी इथल्या समाजाचा अभ्यास पण केला. इथले जे समाज सुधारक होते त्यांना पाठिंबा देण्याचं धोरण अवलंबलं आणि त्यामुळेच तुम्हाला आठवत असेल की सतीप्रथेच्या संदर्भातली एक फिल्म क्लिप पण आपण पाहिलेली होती मंगल पांडे सिनेमामधली. तर त्यांनी लॉर्ड बेंटिकनी 18व्या शतकामध्ये सती विरोधी कायदा केला. मग या सगळ्या कायद्यांचे परिणाम इथला लोकांमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरोधात रोष निर्माण झाला आणि मग 1857चं बंड, 1857च्या उठावाचं एक महत्त्वाचं कारण होतं. बाकी अनेक गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. संस्थानिकांनी मुख्यतः घडवून आणलेला तो उठाव होता
परंतु तात्कालिक कारण काय झालं तर बंदुकीच्या काडतुसांना डुकराची किंवा गायीची चरबी त्याच्यापासून बनवलेलं कव्हर लावलेलं जात होतं आणि ते तोंडात घालून तोडावं लागायचं. तर डुक्कर हे मुसलमानांसाठी निषिद्ध आणि गाय ही हिंदूंसाठी पवित्र. तर दोघांनाही ते तोंडात घालणं म्हणजे आपल्या धर्म बुडवल्याची भावना झाली आणि मग त्याच्यातूनच मंगल पांडेंनी आपल्या अधिकाऱ्यावरती गोळी घातली. जो काही एक मोठा प्लॅन ठरलेला होता त्याच्या अगोदरच त्याच्यामुळे उठावाला सुरुवात करावी लागली. ब्रिटिशांना त्याचा पत्ता लागला आणि मग पुढे त्यांनी तो पुढच्या वर्षभरामध्ये तो दाबून टाकला. ब्रिटिश सैन्य बोलवलं गेलं. परंतु ब्रिटिशांनी मग ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून सत्ता ताब्यात घेतली. राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि राणीने तिथे स्पष्ट केलं की इथून पुढे भारतीय समाजाच्या सामाजिक धार्मिक बाबतींमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. ते आश्वासन दिलं त्याने. आणि मग त्यानंतर इथे ब्रिटिश सरकारचं राज्य सुरू झालं. मग जे काही छोटी मोठी संस्थानं होती ती त्यांनी खालसा केली. डलहौसी हे नाव तुम्ही ऐकलं असेल. झाशीच्या राणी संदर्भात तुम्ही ऐकलं असेल. ग्वाल्हेर, म्हणजे एकापाठोपाठ एक उरलेली सगळी संस्थानं खालसा केली आणि संपूर्ण भारत ब्रिटिशांच्या ताब्यात आणला. भारतभर रेल्वे लाईन्स टाकायला सुरुवात केल्या. अजूनही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागामध्ये ब्रिटिशांनी टाकलेली लाकडी स्लीपर्स रेल्वेचे अजूनही तुम्हाला दिसतील. रेल्वे लाईन्स ब्रिटिशांनी अर्थात सुरू केल्या. भारत सगळा जोडला. त्याचं मुख्य कारण लष्कराची हालचाल वेगाने करता यावी. एका भागात बंड झालं तर दुसऱ्या भागातून लष्कर त्या ठिकाणी लगेच पोहोचवता यावं, हा त्याच्यामागचा हेतू होता. टेलिग्राम या तारायंत्र ज्याला म्हणतो आपण, तार, आता ते इतिहास जमा झालं. आता टेलिग्रामची गरज राहिलेली नाही. आता वेगळ्या प्रकारचं टेलिग्राम ॲप तुम्ही वापरता. मला वाटतं त्याची आठवण राहावी म्हणूनच ते नाव त्यांनी दिलं असेल त्याला टेलिग्रामचं. तर टेलिग्राम भारतातून सुद्धा आता संपलं. पूर्वी तार येणं म्हणजे दोनच गोष्टींसाठी. एक तर आनंदाची काहीतरी गोष्ट असेल किंवा कोणाच्या तरी मृत्यूची बातमी. बहुतेक वेळेला 80% वेळेला ती मृत्यूची बातमीसाठीच टेलिग्राम वापरलं जायचं. म्हणजे तार येणं म्हणजे लोक घरात रडायलाच सुरुवात करायचं. तर हे तारायंत्र बसवली, ती सुद्धा परत लष्कराच्या हालचालींसाठीच होती की त्या सुलभ व्हाव्यात याच्यासाठीच ते होतं. रस्ते बांधले, टेलिकम्युनिकेशनची रचना केली. म्हणजे अर्थात सामान्य माणसांसाठी यापैकी कोणत्याच गोष्टी नव्हत्या. टेलिफोन्स हे सगळ्या अधिकाऱ्यांच्याकडे असायचे, पण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते त्या निमित्ताने उभं राहिलं. तर ती सगळी तरतूद ब्रिटिशांनी केली. अतिशय सिस्टमॅटिकली केलं आहे. प्रत्येक मोठ्या शहरामध्ये तुम्ही बघू शकता की रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठं पोस्ट ऑफिस असेल. कारण रेल्वेनेच पोस्ट सेवा म्हणजे पत्र एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाणार आहेत. तर रेल्वे स्टेशनच्या बाहेरच त्याच्या सॉर्टिंगसाठी किंवा डिस्ट्रीब्युशनसाठी पोस्ट ऑफिस जवळच असलं पाहिजे. गावांची विभागणी करून तिथे लोकसंख्या आणि आकारमानाच्या प्रमाणामध्ये पोलीस स्टेशन्स उभी करणं. पोलीस स्टेशन्समध्ये पदांची रचना करणं आणि पोलीस किती लागतील तर पोलीस भरती करणं. पोलीस खातं आणि हेर खातं ब्रिटिशांचं अतिशय चांगल्या दर्जाचं उभं केलेलं होतं आणि त्याच्या आधारेच ब्रिटिश इथे सत्ता गाजवू शकले असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये अजूनही तुम्ही मागच्या पिढीतले, आता फार थोडे लोक शिल्लक राहिले, पण ज्यांनी काही ब्रिटिश राज अनुभवलंय त्यांना जर विचारलं किंवा जे आता अगदी वृद्ध असतील त्यांच्या आईवडिलांनी त्यांना काही कथा सांगितल्या असतील तर त्या त्यांना माहीत असतील. ब्रिटिशांसारखं राज्य कोणालाच करता येणार नाही असं अजूनही ते छाती ठोकपणे सांगू शकतात.
लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था, याला ब्रिटिशांनी अतिशय महत्त्व दिलेलं होतं. इथे आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी पाहिलं की इथे ठग पेंढारी यांचा सुळसुळाट झालेला आहे, यांचा ठगी माजली होती असं त्यावेळेला वापरायचे शब्द. ठगी माजली होती याचा अर्थ ठग किंवा पेंढारी ह्या जाती आणि जमातींचे नाव आहे आणि या जाती जमातींचा व्यवसाय. आता अर्थात तुम्ही उचल्यासारखं पुस्तक जर वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे स्पष्ट होईल, हे सगळं बॅकग्राऊंड त्याचं कळेल, मी काय म्हणतोय त्याचा अर्थ लक्षात येईल. तर ब्रिटिशांनी या सगळ्या गुन्हेगारीचा, दरोडेखोरीचा बंदोबस्त केला. नुसतं बंदोबस्त करून ते थांबले नाही, तर त्याचा अभ्यास केला आणि मग त्यांच्या काही लक्षात आलं की काही ठराविक लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. मग त्यांना बाजूला केलं आणि मग आणखीन एक मोठी चूक त्यांनी करून ठेवली की या जातींवरती गुन्हेगारी जाती आणि जमाती असा शिक्का मारला, नोटिफाय केलं त्यांना. अर्थात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने ती चूक सुधारली आणि मग आपल्याला आता DT आणि NT किंवा विमुक्त जाती आणि विमुक्त जमाती. आता हे विमुक्त याचा अर्थ काय, तर ब्रिटिशांनी ज्यांना गुन्हेगार जाती आणि गुन्हेगार जमाती म्हणून शिक्का मारलेला होता त्यांना त्याच्यापासून मुक्त करण्यात आलं. तर हे याच्यामध्ये ज्यांच्यावरती शिक्का मारलेला होता त्याच्यामध्ये ठग, पेंढारी, फासेपारधी ह्या सगळ्या जाती आणि जमाती होत्या. ह्या जाती जमातींचं पुनर्वसन आता सरकारने केलेलं दिसतं. त्या काळामध्ये हे सगळं लक्षात घेऊन याच्या विरुद्ध कारवाया केल्यामुळे शांतता प्रस्थापित झाली, कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाली आणि लोक एक प्रकारे ब्रिटिश शासनावरती फिदा झाले. पेशवाईच्या काळामध्ये जातीयवाद, उत्तर पेशवाई ज्याला म्हणतो आपण, तर तिथे जातीयवाद मोठ्या प्रमाणावरती सुरू होता आणि त्याच्यामुळे लोक गांजलेले होते. पेशवाई बुडाली याचं दुःख काही मोजक्या लोकांनाच झालं, बहुतेकांनी त्या घटनेचं स्वागतच केलं किंवा जल्लोष साजरा केला. ब्रिटिशांनी इंग्रजी शिक्षणाची सुरुवात इथे केली. त्याच्याबरोबर डॉक्युमेंटेशन आणि रेकॉर्ड कीपिंग. आपल्याकडे आजही असं बोललं जातं की आपण काम खूप करतो, आमच्या शिक्षकांच्या बाबतीत असं आहे किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या बाबतीत, सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही वेळेला बोललं जातं की आपण काम खूप करतो पण त्याचं रेकॉर्ड ठेवत नाही, त्याच्यामुळे कोणी रेकॉर्ड मागितलं तर ते आपल्याला देता येत नाही किंवा लोकांना दाखवता येत नाही की आम्ही काय काय केलं आहे आणि काय काय करतो. तर डॉक्युमेंटेशनची सिस्टीम, रेकॉर्ड कीपिंगची सिस्टीम, इतिहास नोंदवण्याची व्यवस्था, आपल्याला त्याची फारशी गरज कधी वाटली नाही. आपल्याकडे बखरी असायच्या, बखरी. तर बखर कोणी लिहायची, तर बखर भाट लिहायचं. भाट म्हणजे राजाचं कौतुक करण्यासाठी ठेवलेले एक विशिष्ट आर्टिस्ट म्हणा तुम्ही त्यांना, कलाकार. तर ते थोडंसं वाढवून चढवून राजाचं कौतुक, अर्थात राजाकडून त्यांना त्याच्याबद्दल काही मोबदला मिळायचा, काही बक्षीस मिळायचं. त्याच्यामुळे ते इतिहास लिहायचे नाहीत, ते भाटगिरी करायचे, ते बखर लिहायचे. तर त्याच्या पलीकडे आपल्याकडे ऐतिहासिक साधनं कोणतीच नाही आहेत. आपल्याला फारसं काही नोंदवून ठेवावं असं वाटत नाही. तो तर खूप मोठा इतिहास झाला. आपल्या पर्सनल आयुष्यात थोडंसं तुमच्या डोकावून पहा. तुम्ही 10वी कधी झालात म्हटल्यानंतर 10 मिनिटांनी उत्तर मिळतं. म्हणजे आपण शिक्षण घेतलंय तर ते कोणत्या साली 10वी झालो, कोणत्या साली 12वी झालो हेही
लक्षात राहत नाही, कारण का आता आपल्याला ती डॉक्युमेंटेशनची आणि रेकॉर्ड किपिंगची सवय नाही. ब्रिटिशांनी भारताचं जिल्ह्यांमध्ये विभाजन केलं, जिल्हाधिकारी नेमला, इंडियन सिव्हिल सर्व्हिस सुरू केली, भारतीय सनदी सेवा. इंडियन सिव्हिल सर्व्हिस त्याची थोडीशी इंटरेस्टिंग अशी कथा आहे. जॉन स्टुअर्ट मिल हा ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करत होता. तर ईस्ट इंडिया कंपनीवरती त्यांनी ती जबाबदारी सोपवली. ब्रिटिशांकडे सुद्धा नोकर भरतीची अशी एक चांगली पद्धत नव्हती. त्यांच्याकडे नोकर भरती केली जायची, त्याला मलिदा पद्धत असं म्हणतात. मलिदा पद्धत किंवा एक प्रकारची नातेवाईकशाही तिथे होती. म्हणजे राजा आपल्या नात्यातल्या लोकांना जवळच्या मंत्रिमंडळामध्ये नेमायचा. मग तो माणूस ज्याला प्रधान म्हणून नेमले किंवा प्रधानमंत्री म्हणून नेमले, तो आपल्या ओळखीपाळखीतून आपल्या हाताखालचे अधिकारी नेमायचा. आणि असं शेवटी शिपायापर्यंत ओळखीपाळखीतूनच नेमणुका व्हायच्या. मलिदा म्हणत नाहीत त्याला, आश्रय पद्धती म्हणतात. मलिदा पद्धती स्पॉइल सिस्टम अमेरिकेमध्ये होती, ती आणखीन वेगळी आहे. पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन पाहताना आपण ते आणखीन खोलात जाऊन बघूया. पण ब्रिटनमध्ये आश्रय पद्धती होती. राजाच्या आश्रयाने त्याचे अधिकारी नेमले जायचे, अधिकाऱ्यांच्या आश्रयाने त्यांच्या हाताखालचे लोक नेमले जायचे. अशा प्रकारे प्रशासन उभं राहायचं. मग नेमलेला माणूस त्या पदावर काम करण्याच्या क्षमतेचा असेलच असं नाही, तो ओळखीतून आलेला असायचा आणि मग त्याला सांभाळून घेतलं जायचं. लोकसंख्या फारशी नव्हती, लोक जागरूक नव्हते आणि औद्योगिकरण नाही आहे, त्याच्यामुळे जीवन तसं फार सोपं होतं आणि फार प्रश्न यायचे नाहीत त्याच्यामुळे. तर हे चालून जात होतं. पण ब्रिटिशांना याच्यामध्ये काहीतरी चुकतंय याची जाणीव होती. त्यांना गुणवत्तेच्या आधारावरती, म्हणजे लोकांचे गुण तपासून नंतर त्याच्या आधारावरती नियुक्ती करावी हे समजत होतं. मग त्याचा प्रयोग करण्यासाठी त्यांनी जॉन स्टुअर्ट मिल हे मोठे ब्रिटिश विचारवंत, जेम्स मिल हे त्यांचे वडील, तेही विचारवंत. तर या जॉन स्टुअर्ट मिलना ही योजना तयार करायला सांगितली. त्यांनी ती योजना तयार केली आणि नंतर त्या योजनेचा पहिला प्रयोग भारतामध्ये करण्यात आला. भारतामध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिस असं म्हणतायत, परंतु त्याची परीक्षा लंडनमध्ये घेतली जायची. सुरुवातीला परीक्षेला बसायला परवानगी ब्रिटिशांनाच असायची, भारतीयांना नाही. आणि परीक्षा उत्तीर्ण जे होतील त्यांना भारतामध्ये नोकरीसाठी पाठवलं जायचं. मग मेकॉलेची एज्युकेशन सिस्टीम, त्याच्याबद्दल तुम्ही आता अगदी व्हॉट्सॲपवरती सुद्धा बरेच मेसेजेस ऐकले असतील. क्लार्क तयार करण्यासाठी म्हणजे मेकॉलेने ते जाहीर मोठं त्याचं ते लिखाण सगळं मेसेजेस फिरतात, त्याच्यामध्ये वाचलं असेल कदाचित तुम्ही, की आपल्याला नोकर पाहिजे आहेत, क्लार्क पाहिजे आहेत आणि ते काही ब्रिटनमधून तिथे येणार नाहीत, तेवढी संख्या आपल्याकडे नाही आहे. आज ब्रिटनची लोकसंख्या 6 कोटी आहे. त्यावेळेला किती असेल त्याची कल्पना करा. तर आपल्याला माणसं पाहिजे आहेत आणि ती आता इथूनच तयार केली पाहिजे. तर त्याच्यासाठी त्यांना इंग्रजी शिक्षण देणं गरजेचं आहे. म्हणून इंग्रजी शिक्षणाची इथे सुरुवात झाली आणि एका क्लार्कला जेवढं समजायला हवं तेवढंच त्या शिक्षणातून दिलं जायला पाहिजे असं एक नियम मात्र त्यांनी पाळला. त्याचा परिणाम म्हणून इथे इंडियन सिव्हिल सर्व्हिस एक प्रशासकीय सेवा उभी राहिली. तर अशा प्रकारे ब्रिटिशांनी इथे एक चौकट तयार करून दिली, बॅकग्राऊंड तयार करून दिलेलं होतं.
आता पुढच्या भागामध्ये आपण भारतीय प्रशासनाची आजची वैशिष्ट्य, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशनमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये काय काय नोंद केली आहे हे सगळं बघूया.